सर्वांना नमस्कार. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या सर्वांचं या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आणि या व्हिडिओमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, गेल्या काही दिवसापासून आपण दररोज 5 प्रश्नांचा सराव करत आहोत. ज्ञानसेवा स्पर्धा परीक्षा प्रश्नावली अंतर्गत आपण विविध विषयावरील 5 प्रश्न रोज अभ्यासले आणि या 5 प्रश्नांचा पुन्हा सराव व्हावा आणि ते कायमचे आपल्या लक्षात राहावे, स्मरणात राहावे यासाठी आपण उजळणीसाठी 1 ते 50 प्रश्नांचा एक व्हिडिओ बनवून ते अभ्यासणार आहोत. चला तर सुरू करूया. भाग 1, प्रश्न क्रमांक 1 ते 50. प्रश्न पहिला. कवी कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर. सध्या महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? 36. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? 1. नरेंद्र उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा असल्यास त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? दक्षिण. पुढचा प्रश्न. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी देण्यात आला? 3 ऑक्टोबर 2024. एकमेव सममूळ संख्या कोणती? 2. पदार्थाच्या प्रमुख 3 अवस्था कोणत्या? स्थायू, द्रव आणि वायू. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती? 3,07,713 चौरस किलोमीटर. एका रांगेत मंगेश मध्यभागी 13व्या क्रमांकावर उभा असल्यास रांगेत एकूण किती जण उभे असतील? 25. पुढील प्रश्न. भारतात एकूण किती राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत? 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. नैसर्गिकरित्या आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता? हिरा. एका टाकीत अर्ध्या तासात 400 लिटर पाणी जमा होते, तर 60 मिनिटात किती पाणी जमा होईल? 800 लिटर. पुढील प्रश्न. श्यामची आई हे सुप्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे? साने गुरुजी. त्यांचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगाची स्थाने आहेत? 5. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? मुंबई ते ठाणे. इसवी सन 1853. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. चंदूपेक्षा राम लहान आहे, रामपेक्षा सदू मोठा आहे, सदूपेक्षा चंदू मोठा आहे, तर सर्वात लहान कोण? उत्तर आहे राम. पुढील प्रश्न. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 व हरिपाठाचे अभंग ह्या रचना कोणाच्या आहेत? संत ज्ञानेश्वर. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. भारतीय सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास संबोधले जाते? वासुदेव बळवंत फडके. रमन इफेक्ट्स या संशोधनाबद्दल सी.व्ही. रमन यांना विज्ञानाचे नोबेल कोणत्या वर्षी देण्यात आले? 1930. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? ऋण 1. कोणते वर्ष युनोने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे? सन 2025. सूर्यापासूनच्या अंतराच्या क्रमाने पृथ्वी या ग्रहाचा कितवा क्रमांक आहे? 3रा. दही या पदार्थामध्ये कोणते आम्ल असते? लॅक्टिक आम्ल. 1 ते 10 संख्येतील भाज्य म्हणजेच संयुक्त संख्यांची बेरीज किती? 37. एज्युकेशन या इंग्रजी शब्दात किती स्वर आहेत? 5. पुढील प्रश्न. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेल्या गाण्याला काय म्हणतात? अंगाई गीत. 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? योमेशचंद्र बॅनर्जी. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? 34. प्रकाशाचा वेग किती आहे? 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. जर संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या टिंबटिंबने विभाज्य असते. 3 ने विभाज्य असते.
पुढील प्रश्न, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले आहे? वसंत कानेटकर. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? छत्तीसगड. पेसमेकर हे उपकरण शरीरातील कोणत्या अवयवाच्या उपचारासाठी वापरले जाते? हृदय. जागतिक महिला दिन कधी साजरा करतात? 8 मार्च. जर 26 जानेवारी 2025 रोजी शनिवार असेल तर 2027 या वर्षी प्रजासत्ताक दिनी कोणता वार असेल? सोमवार. पुढील प्रश्न, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? शाहिरा सीमा पाटील. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? श्रीप्रकाश. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद. 193 या संख्येत कोणती एक अंकी विषम संख्या मिळवली असता 3 ने निशेष भाग जाईल? 5. पुढील प्रश्न, ग्रेस या टोपण नावाने लेखन करणारे कवी कोण? माणिक गोडघाटे. हिमालय पर्वत किती देशांमध्ये पसरलेला आहे? 5. भारत, नेपाळ, भूटान, चीन आणि पाकिस्तान. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कशामुळे झाला? प्लेगच्या संसर्गामुळे. मृत्यू दिनांक 10 मार्च 1897. सूर्याच्या अतिनील किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण कशामुळे होते? ओझोन वायूच्या थरामुळे. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? 8. धन्यवाद.